शुक्रवारी सकाळी एका घरातून दोन सख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या। आता या दोघींचे मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। वडील ओरडल्यामुळे दोन्ही बहिणींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला। ही घटना उत्तर प्रदेशाच्या चित्रकूट येथील आहे। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। हे प्रकरण राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नादिन कुर्मियान गावाशी संबंधित आहे, जिथे ज्ञानसिंग नावाच्या व्यक्तीची 22 वर्षीय मुलगी सोमवत यांनी 18 वर्षीय अनामिका उर्फ खुशबू शुक्रवारी पहाटे घरातून अचानक बेपत्ता झाल्या। घरच्यांनी दिवसभर त्यांचा शोध घेतला, मात्र त्या कुठेच सापडल्या नाहीत। त्यानंतर आज दोन्ही बहिणींचे मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आले। त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे। काही कारणावरून कुटुंबीय दोन्ही बहिणींना ओरडले असल्याचे समोर येत आहे। त्यामुळे दोघीही रागावल्या आणि घरातून गायब झाल्या। दिवसभर शोध घेऊनही दोघी बहिणी न सापडल्याने सायंकाळी कुटुंबियांनी पोलीस ठाणं गाठून पोलिसांना माहिती दिली। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांचा मोठा भाऊ दीपक सिंग शुक्रवारी पहाटे 3च्या सुमारास त्याच गावातील अजय सिंग त्यांच्या घरी रामायण कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतला होता। त्यावेळी दोन्ही बहिणी घरी उपस्थित नव्हत्या आणि त्या जाग्या होत्या। त्यांना दीपकने झोपायला सांगितलं। यानंतर दीपक स्वतःच्या खोलीत जाऊन झोपला। रविवारी सकाळी 10च्या सुमारास घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत दोघींचे मृतदेह तरंगताना पाहून ग्रामस्थांनी कुटुंबियांना माहिती दिली। कुटुंबियांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही बहिणींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले। मृतदेह पाहून कुटुंबियांमध्ये एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच ASP चक्रपाणी त्रिपाठी, CO राजापूर निष्ठा उपाध्याय यांनी फील्ड युनिट टीमसह घटनास्थळी पोहोचून प्रकरणाची माहिती घेतली। COचे म्हणणे आहे की दोन्ही बहिणींनी कुटुंबीय ओरडल्यामुळे आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळत आहे। तरीही या प्रकरणाची अनेक बाजूंनी बारकाईने चौकशी केली जात आहे आणि दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत।